नांदेडच्या हदगाव हिमायतनगरमध्ये भाजपने वाटलेल्या साड्या या फाटक्या आणि निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप महिलांकडून करण्यात आलेला आहे। भाजपने साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केलेलं होतं आणि साड्या फाटक्या तसंच निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे महिलांनी यावेळी संताप व्यक्त केला। या आयोजनावेळी महिला आणि मुलांचे हाल झाल्याचाही आरोप महिलांकडून करण्यात आला। हे दृश्य आपण बघतोय, नांदेडमधली घटना आहे। साडी द्यायला तर घेऊन आली तुम्ही मग काम कुठून आलं, गरीब खाणारे आता बिचारा काही नाही दिला आम्हाला। उपाशी तापाशी साड्या फाटक्या दिल्या पण चांगल्या सकाळपासून झाले। पुन्हा काऊन आले तुम्ही? आम्ही मने घेऊन आले। कशासाठी आले तुम्ही? आम्हाला घरी सांगितलं साड्या खूप छान आहेत, तरी तर काय सगळ्या फाटक्या साड्या निघल्या। आमची कुठाले लेकरं घेऊन हे आणले आम्ही उपाशी पोटी। काय म्हणून? काही सोय नाही, सगळे ढकला सगळे डोकं ढकला इकडे चालू आहे। नांदेडमध्ये घडलेला हा सगळा प्रकार आहे। या महिलांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत। प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे यांच्याकडे जाऊया, त्यांच्याकडून समजून घेऊया की नेमकं काय घडलं। अजिंक्य, नेमका काय सगळा हा प्रकार घडलेला आहे? गुरुप्रसाद, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विधानसभा निवडणूक तोंडावर आलेल्या हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादासाठी साडी वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी साडी घेण्यासाठी महिलांची मोठ्या संख्येने गर्दी केली होती। मात्र या भाजपच्या कार्यक्रमात वाटप करण्यात आलेल्या काही साड्या फाटक्या निघाल्याने साडी घेत असलेल्या काही महिलांनी चांगला संताप व्यक्त केला आहे। आम्हाला तुम्ही फाटक्या साड्या दिल्या, आमचे लेकर उपाशी घेऊन आम्ही साड्या घेण्यासाठी आलोय, असा आरोप काही येथील उपस्थित महिलांनी केला आहे। ही घटना नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील अंगद लॉज येथील लाडकी बहीण योजना अंतर्गत येणाऱ्या लाडक्या देवाभाऊ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेली होती। बरं, धन्यवाद अजिंक्य या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।